जिवड्यात भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तकनगर येथे झालेल्या या यात्रेत युवा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झाली। हातात तिरंगा घेत नागरिकांनी परिसरातून मार्गक्रमण करत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला। स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रतीची निष्ठा अधिक दृढ करण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला। हर घर तिरंगा अभियान केवळ प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यापुरते मर्यादित नसून तिरंग्याशी जोडलेली देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजवणं हा या अभियानाचा उद्देश आहे। याच भावनेतून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला। या यात्रेत श्री साईबाबा मंदिर संस्थान, भारत विकास परिषद, चिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। विशेष निमंत्रित मेजर शशिकांत साळुंखे आणि मेजर गणेश वाळावळकर यांचीही उपस्थिती नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली। यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नागरिकांशी संवाद साधला। तिरंगा हा देशाच्या स्वातंत्र्याच्या, शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या गौरवशालीचं प्रतीक आहे। हर घर तिरंगाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन देखील त्यांनी केलं। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेविका स्नेहा अमरे, अनिता ठाकूर, आशादेवी बहादूर सिंग, ठाणे शहर भाजपचे उपाध्यक्ष राम ठाकूर, श्रुती महाजन, रमेश आंबरे यांच्यासह मंडल पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिकही उपस्थित होते। तिरंगा यात्रेच्या आयोजनासाठी नगरसेवक वैभव कदम आणि राजेश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले। तिरंग्याचा सन्मान, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना घराघरात पोहोचवण्याचा संदेश देत ही यात्रा उत्साहात पार पडली। साहेब, हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत तिरंगा यात्रा आहे, अजून हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत आपण बघतोय की पूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी रॅलीज निघत आहेत। आज या इकडे ओळा माजिवडा विधानसभेमध्ये ही तिरंगा रॅली निघाली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने नागरिक याच्यामध्ये सामील होत आहेत हे आपण बघतोय। खऱ्या अर्थाने देशाची एकता, अखंडता याचं प्रतीक ही रॅली आहे आणि त्याच्यामुळे यावर्षीचं हर घर तिरंगा अभियान हे अजून एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे की वंदे भारत हे पण वंदे मातरमचं जे गीत आहे ते वंदे मातरमच्या गीतलाही एक त्या इकडे दशकपूर्ती होते, त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि मोठ्या संख्येने लोक याच्यामध्ये जमतायत। ही आपली ही एकतेची रॅली, याच्यामध्ये सगळेजण एकत्र आले, जातीय, धर्मीय, पंथीय सर्वच लोक याच्यामध्ये एकत्र आले। याच्यामध्ये या अभियानामध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असताना सेल्फी विथ तिरंगा हा एक कार्यक्रमही याच्यामध्ये सामील आहे।